पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशाप्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. शनिवार, तारीख 13 जून. पवित्र मरियेचे निष्कलंक हृदय आणि पादुआचा संत अंतोनी स्मृती दिन. पहिले वाचन यशया अध्याय 61 ओवी 9 ते 11. अन्य राष्ट्रात माझ्या लोकांचा वंश, देशोदेशीच्या लोकांत त्यांची संतती प्रख्यात होईल. परमेश्वराने आशीर्वाद दिलेली ती ही असे त्यांस पाळणारे कबूल करतील. मी परमेश्वराच्या ठायी अत्यंत हर्ष पावतो. माझ्या देवाच्या ठायी माझा जीव उल्हासतो. कारण जसा वर शेला पागोटे परिधान करून स्वतःला याजकासारखा मंडित करतो आणि वधू जशी अलंकाराने स्वतःला भूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहेत. मला धार्मिकतेच्या झग्याने आच्छादले आहे. कारण भूमी जशी आपले अंकुर उगविते, मळा जसा आपणात पेरलेले बीज उगवितो, तसा प्रभू परमेश्वर सर्व राष्ट्रांदेखत धार्मिकता आणि कीर्ती अंकुरित करील. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. प्रभूठायी माझे मन आनंदाने बहरले आहे. शुभवर्तमान. लूक अध्याय 2 ओवी 41 ते 51. येशूचे आई बाप दरवर्षी वल्हांडण सणास येरुसलेमात जात असत. तो 12 वर्षांचा झाला तेव्हा ते त्या सणातील रिवाजाप्रमाणे तेथे गेले. मग सणाचे दिवस संपल्यावर ते परत जाण्यास निघाले. तेव्हा तो मुलगा येशू येरुसलेमात मागे राहिला हे त्याच्या आईवडिलांस कळले नाही. तो वाटेच्या सोबत्यात असेल असे समजून ते 1 दिवसाची वाट चालून गेले. नंतर नातलग आणि ओळखीचे यांच्यामध्ये त्यांनी त्याचा शोध केला, परंतु तो त्यांना सापडला नाही. म्हणून ते त्याचा शोध करत करत येरुसलेमास परत गेले. 3 दिवसानंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना आणि त्यांना प्रश्न करताना सापडला. त्याचे बोलणे जे ऐकत होते ते सर्व त्याच्या बुद्धीवरून आणि उत्तरावरून थक्क झाले. त्याला तेथे पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि त्याची आई त्याला म्हणाली, बाळा, तू आमच्याबरोबर असा का वागलास? पहा, तुझे वडील आणि मी कष्टी होऊन तुझा शोध करत आलो. तो त्यांना म्हणाला, तुम्ही माझा शोध करत राहिला हे कसे? जे माझ्या पित्याचे आहे त्यात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय? परंतु तो हे जे त्यांच्याशी बोलला ते त्यांना समजले नाही. मग तो त्यांच्याबरोबर खाली नाझरेतास गेला आणि त्यांच्या आज्ञेत राहिला. त्यांच्या आईने ह्या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. काल आपण येशूच्या अतिपवित्र हृदयाचा सण साजरा केला. आज आपण मरियेच्या निष्कलंक हृदयाचा सण साजरा करीत आहोत. ही दोन्ही हृदये नम्र होती. मरिया निष्कलंक होती. मरियेचे हृदय हे तिचे आपल्यावरील असलेल्या परिपूर्ण प्रेमाचे अद्वितीय चिन्ह आहे. तिचे हृदय पवित्र आहे. तिचे प्रेम हे आईच्या प्रेमाची परिपूर्णता आहे. तिने देवावर पूर्ण मनाने व हृदयाने प्रेम केले. देवाचे तेच प्रेम ती आपल्यावरही करते. म्हणून आपण तिच्या निष्कलंक हृदयाला आपले जीवन समर्पित केल्यास देवाच्या अगाध प्रेमाचा व पितृत्वाचा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. निष्कलंक हृदयाची माता ही आपल्याकरिता देवाकडून मिळालेली गौरवशाली देणगी आहे. तिच्याद्वारे आपल्यासाठी तारण ह्या जगात आले. इतकी ती नम्र व निष्कलंक हृदयाची पावित्र्याने भरलेली होती. प्रभू येशूने आम्हाला दिलेली ती आमची कृपापूर्ण आई व मध्यस्थिनी आहे. देवाने तिला तारणाचे साधन म्हणून निवडले आणि गेली 2000हून अधिक वर्षापासून ती देवाच्या तारणाची कृपा आणि प्रेम तिच्या पवित्र आणि मातृत्वाच्या हृदयाद्वारे आम्हाला अखंडित देत आहे. तिच्या पुत्राचे पवित्र जीवन तिच्या डोळ्यांसमोर उलगडत असताना तिने त्या सर्व गोष्टी आपल्या पवित्र हृदयात ठेवल्या. तिच्या त्याच हृदयातून आपल्याला तारणारा व मुक्तिदाता येशू प्रकट व्हावा म्हणून तिच्या निष्कलंक हृदयाची निर्मळ नि मंगल भक्ती रोज करूया.